आज होता आहोंचा बड्डे, मग त्यांचा फेवरेट मँगो शिरा तर आज बनलाच पाहिजे. त्याच्यामुळे सकाळी सकाळीच मी मँगो शिरा बनवला, जेणेकरून देवांना पण नैवेद्य होईल आणि औक्षण करताना त्यांना भरवायला सुद्धा होईल. या दृष्टीने मी मँगो शिरा बनवला होता. त्यानंतर आहोंना औक्षणाचं ताट रेडी केलं आणि देवांना पण नैवेद्य दाखवून घेतला मँगो शिऱ्याचा. त्यानंतर आहोंचं औक्षण केलं, आहोंबरोबर पिल्लूचं सुद्धा औक्षण केलं आणि मस्त फोटोज वगैरे घेतले. आणि सकाळी सकाळीच मग आम्ही गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. तर बड्डेची सुरुवात देवापासूनच केली. देवापासूनच सगळं आहे, देवापासूनच आपण आहोत. म्हणून मग नंतर मग बुऱ्हाणगर देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तुळजापूर देवीचं माहेरघर असणारं बुऱ्हाणगर देवीचं मंदिर आमच्या गावात आहे. त्यासाठी मग आम्ही जातोच अशा शुभप्रसंगी. आणि त्यानंतर थोडं पिल्लूला रागवून घेतलं, कारण त्याने कालचा चॉकलेट केक खाताना सगळं अंग भरवलं होतं, सगळे कपडे भरवले होते. मग थोडंफार त्याला रागवले आणि त्याचं स्पष्टीकरण पण ऐकून घेतलं. त्याचं स्पष्टीकरण तर इतकं फनी असतं ना, तर समोरच्याला राग येण्याच्या ऐवजी हसू येतं आणि तो समोरचा खळखळून हसतो. आणि त्याचं क्यूटनेस बघून माझं रागवणं सुद्धा थोडंसं लाईट झालं. आणि त्यानंतर मग दुपारी मी आहोंसाठी बड्डे केक बनवला. काल पण एक बनवला होता चॉकलेटचा आणि आज मी मँगोचा बड्डे केक बनवते. तर चॉकलेटचा बड्डे केक कसा बनवला हे जर पाहिलं नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा मिनी व्लॉगसुद्धा पाहू शकता. त्यानंतर मग मी मस्त मँगोचा केक बनवला आहोंसाठी आणि इतका सुंदर झाला होता, खरंच खूप छान झाला होता दिसायलासुद्धा आणि टेस्टलासुद्धा. त्यानंतर मग पार्टीसाठी निघालो आम्ही. आणि आमच्या पिल्लूला तर खूप क्रेज आहे पार्टीचं, त्याच्यामुळे खास आम्ही असं जात असतो कुठेतरी त्याला घेऊन, म्हणजे त्याला छान वाटतं म्हणून. आणि फायनली येऊन पोहोचलो आम्ही नगरी विलेज हॉटेलला. तिथलं इंटेरियर आणि फूड दोन्ही एक नंबरच होतं. त्यानंतर पिल्लूने त्याच्या नकली फोनवरून पापड ऑर्डर केला. फोन लावला का पापड आला. आणि त्यानंतर आम्ही आमचं फूड एन्जॉय केलं. खरंच खूप छान टेस्ट होती फूडची. आणि तुम्ही जर अहिल्यानगरमधून असाल तर नक्की या हॉटेलला एकदा व्हिजिट करा. इंटेरियर, फोटोग्राफी, फूड सगळंच भारी. तिथं म्हणजे फोटो वगैरे पण क्लिक केले आम्ही नंतर. त्यानंतर मग आम्ही फोटो क्लिक करतोय तोपर्यंत ह्या दोघांनी लेकरांना प्ले एरियामध्ये नेलं. तिथं त्यांनी मस्त एन्जॉय केलं. पिल्लूला तर घसरगुंडी एवढी आवडते ना, जिथे घसरगुंडी दिसेल ना तिथे तो खेळत असतो. आणि त्याच्या पप्पाचा जीव असा खालीवर होत होता, त्यांना वाटायचं तो पडतो की काय, आणि त्याला विसरायच्या अगोदरच ते धरत होते. आणि त्यानंतर मुलांनी या ट्रॅम्पोलिनवर पण बऱ्याच उड्या वगैरे मारल्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे, कारण घरी पण केक कट करायचे राहिले होते. आहोंचे फ्रेंड्स वगैरे आले होते ना, आम्ही सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला. तर असा झाला आहोंचा बर्थडे सेलिब्रेट. आजचा पूर्ण दिवस आहोंनी माझ्या बरोबरच घालवला आणि मला खरंच खूप छान वाटलं.